नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगांची भाजी। त्यासाठी 1 पाव शेंगा घेतलेल्या आहे। त्याचं साल काढून मी ह्या अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे। ते आता त्यात थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे आणि त्या आता आपल्याला थोडंसं मीठ टाकून उकळायला ठेवायचे आहेत। यात टाकत आहोत आपण थोडंसं मीठ आणि हे आता शेंगा आपल्याला उकडू द्यायचे आहेत। आता भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया। कांदे मी गॅसवरती भाजून घेतलेले आहेत। सोबतच खोबरंसुद्धा मी भाजून घेतलेलं आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडासा सांबार घेतला आहे, अद्रक लसणाची पेस्ट घेतली आहे आणि 1 टमाटर मी बारीक चिरून घेतले। मिक्सरच्या पॉटमध्ये मी हे आपण जे खोबरं जाळून घेतलं होतं ते तुकडे करून टाकत आहोत आणि मिक्सरमधून बारीक याची पेस्ट तयार करून घेत आहोत। पहा, खोबरं आपण बारीक करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी कांदा चिरून घालत आहे। आता अशा पद्धतीने कांदा आपल्याला कट करून यामध्ये टाकायचा आहे। सगळे कांदे आपण असे बारीक कट करून घेऊ आणि मिक्सरच्या पॉटमध्ये घालूया। आता यातच घालत आहे मी हिरव्या मिरच्या, सांबार आणि लसूण अद्रकाची पेस्ट। आता ह्या सगळ्याचं वाटण आपल्याला मिक्सरमधून करून घ्यायचं आहे। पहा, आपलं वाटण तयार आहे। आता यातच घालत आहे मी लाल टमाटर आणि आता याची सुद्धा मी पेस्ट करून घेते। लाल टमाटर मी आधी टाकलं नाही कारण कांद्याची पेस्ट व्यवस्थित बनत नाही मग। पहा, आपलं सगळं वाटण तयार आहे। आता आपण भाजी बनवायला घेऊया। आता एका कढईत मी 4 चमचे तेल घेतलेलं आहे। मसाल्याची भाजी आहे म्हणून थोडंसं तेल जास्त घेतलेलं आहे। आता ह्या तेलामध्ये आपण बनवलेलं वाटण घालून घेऊया। सगळं वाटण आपल्याला घालून घ्यायचं आहे। सगळं वाटण आपल्याला मंद आचेवरती भाजायचं आहे। एक जवळपास 5 ते 7 मिनिटं हे वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे। छान असं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं भाजलं गेलं पाहिजे। हे व्यवस्थित भाजलं गेलं तर तेलही आपल्या भाजीला चांगलं सुटतं। पहा, आपल्या भाजीला किती छान असं तेल सुटलेलं आहे। अगदी मंद आचेवर मी याला भाजलेलं आहे 7 ते 8 मिनिटं। आता यामध्ये घालत आहोत आपण सगळे मसाले। सगळ्यात आधी टाकते मी हळद अर्धा चमचा, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे गरम मसाला आणि 2 चमचे धनेपूड। हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये घालत आहे मी पाणी। सगळी प्रोसिजर पहा आपली मंद आचेवरच चालू आहे। आता याला एक बारीक अशी आपल्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे। आता ह्या स्टेजला मी अगदी थोडीशी साखर घालत आहे। साखरेमुळे भाजीला तेल चांगलं सुटते। पहा, मसाला आपला सगळा व्यवस्थित भाजला गेलेला आहे आणि किती छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि एकीकडे आपल्या शेंगासुद्धा उकडून झालेल्या आहेत। आता ह्या शेंगा मी यामध्ये घालत आहे। सोबतच शेंगाचं अगदी थोडंसं पाणी होतं ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। ते आता सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये घालत आहे मी चवीपुरतं मीठ। पहा, थोडंसं कमीच मीठ घालत आहे कारण शेंगा शिजायला टाकताना आपण थोडंसं मीठ घातलं होतं। मीठ आपलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या भाजीला आता आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। पहा, आपल्या भाजीला उकळी आलेली आहे आणि तेलसुद्धा किती सुंदर असं सुटलेलं आहे। तर तयार आहे आपली शेवग्याच्या शेंगांची भाजी। आता यावरून घालत आहे मी कोथिंबीर। अतिशय सुंदर अशी भाजी झालेली आहे। तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि एकदा नक्की ही अशा पद्धतीची शेवग्याच्या शेंगांची भाजी करून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा कशी झाली। थँक्यू।